मित्रा, तुझ्याशी माझा एकच प्रश्न आहे. तू आपल्या महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो, पण छत्रपती म्हणजे नेमकं काय हे तुला माहित आहे का? आणि हेच नाही तर सर्वात मोठा प्रश्न म्हणजेच आपल्या महाराजांना ही छत्रपती पदवी दिली कोण? तर मित्रा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व गोष्टी समजून घेऊया. आपल्या व्हिडिओला सुरू करण्याआधी सुरुवातीला एक गोष्ट समजून घे की मित्रा, आपले महाराज आधीपासूनच एक पराक्रमी योद्धा होते. मित्रा, आपल्या महाराजांनी किल्ले जिंकले, स्वराज्य उभं केलं, पण तरीही आपल्या महाराजांना त्यावेळी छत्रपती म्हटलं जात नव्हतं. हो मित्रा, खरं तर आपल्या महाराजांना छत्रपती ही पदवी त्यावेळी मिळालेलीच नव्हती. मग मित्रा, आपल्याला प्रश्न पडतो, आपल्या महाराजांना छत्रपती ही पदवी कधी मिळाली? मित्रा, तुला काय वाटतं, ही पदवी फक्त युद्ध जिंकून आणि स्वराज्य उभारून मिळाली होती का, की किल्ले जिंकून? नाही मित्रा. तर मित्रा, ही पदवी आपल्या महाराजांना एका खास दिवशी मिळालेली होती. 1674 मध्ये आपल्या रायगड किल्ल्यावर एक भव्य सोहळा आयोजित केला गेला होता. आणि मित्रा, तो सोहळा म्हणजेच आपल्या महाराजांचा राज्याभिषेक. आपल्या महाराजांच्या राज्याभिषेकामध्ये दूरदूरून पंडित आले होते आणि मोठी विधी केली गेली होती. आणि मित्र, आपल्या महाराजांचा राज्याभिषेक संपल्यानंतर आपल्या महाराजांना छत्रपती ही पदवी मिळालेली होती. हो मित्रा, या क्षणी आपल्या महाराजांना छत्रपती ही पदवी मिळाली होती. पण मित्र, आपल्या समोर अजून एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे छत्रपती म्हणजे नेमकं काय? तर मित्रा, छत्रपती म्हणजे जो आपल्या प्रजेच्या डोक्यावरची छत्र धरतो, जो आपल्या लोकांचं रक्षण करतो आणि जो फक्त राजा नसतो तर एक रक्षक असतो. म्हणजेच मित्र, आपले महाराज राजा नाही तर लोकांचे रक्षक होते. आणि मित्र, याच पदवीमुळे आपल्या महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्य सम्राट म्हणून ओळख मिळाली. आणि मित्र, तेव्हापासून आपल्या महाराजांच्या स्वराज्याला अधिकृत मान्यताही मिळालेली होती. तेव्हापासून इतिहासात एक नवीन युग तयार झालं. म्हणूनच तर मित्र, आपले छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजा नव्हते तर आपल्यासाठी महान आदर्शही आहेत. आणि मित्र, तुला आपल्या व्हिडिओ मधली माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब कर. आणि जाता जाता कमेंट मध्ये नक्की सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती या पदवीचा खरा अर्थ माहीत झाला का?